तर मित्रांनो, राज्य सरकारकडून घरकुल योजनेतील निधीत वाढ, नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर होणार, याबद्दल आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात। चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राईब असं नाव आहे, त्या नावाला एकदा नक्कीच दाबा आणि चॅनलशी जुडा। फुकटामध्ये मित्रांनो, पैसे लागत नाहीत चॅनलशी जुळण्यासाठी, तर नक्कीच दाबा सबस्क्राईब या बटनाला, या नावाला। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, बरोबर। तर आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला। निवडणुकीत दिलेल्या आश्वासने अर्थसंकल्पात पूर्ण होणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं। सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली। मित्रांनो, यात घरकुल योजनेतील निधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या सर्व घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले जाणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, घरकुल योजनेत 50,000 रुपयांची वाढ। काय? घरकुल योजनेत 50,000 रुपयांची वाढ। चला पाहूयात थोडक्यात विस्तारामध्ये। तर मित्रांनो, सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं। मित्रांनो, यावेळी अजित पवार म्हणाले की राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, PM जनमन या केंद्र पुरस्कृत, तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहेत। त्या अंतर्गत आतापर्यंत एकूण 44,07,000 घरकुल मंजूर करण्यात आले आहेत। तर मित्रांनो, लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसविण्यात येणार आहे। काय? घरांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसविण्यात येणार आहे। तर मित्रांनो, राज्यात परकीय गुंतवणूक वाढली। राज्यात परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। येत्या काळात राज्यात 40 लाख रुपयांचा गुंतवणुकीचा उद्दिष्ट आहे। रोजगारमध्ये वाढ होऊन उत्पन्न होत आहे। 50 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य राज्य सरकारने ठेवलं आहे। त्यासाठी नवे कामगार नियम तयार केले जाणार आहे। मित्रांनो, देशाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 15.4% आहे। लवकरच महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण जाहीर केलं जाणार आहे। मित्रांनो, 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र उभारणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीचा तरतूद करण्यात आले आहे। मित्रांनो, येत्या 5 वर्षात वीज खरेदीत 1,05,000 कोटींची बचत होईल, अर्थात वीज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे। पायाभूत सुविधांसाठी येत्या 5 वर्षात विक्रमी गुंतवणूक केली जाणार आहे। तर मित्रांनो, आजची माहिती ही होती। अशाच महत्त्वाच्या माहिती अपडेट मिळवण्यासाठी खाली सबस्क्राईब असं नाव आहे, त्या नावाला एकदा नक्कीच दाबा आणि चॅनलशी जुडा। फुकटामध्ये मित्रांनो, पैसे लागत नाही। अशाच खऱ्या गोष्टीवर आपण व्हिडिओ आणत असतो मित्रांनो, त्यासाठी। तर भेटूयात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट माहितीमध्ये। जाता मित्रांनो, जय महाराष्ट्र।